वाजवा टाळी पार्वतीपते हर हर महादेव विठाल विठाल वाजवा एकदार बाबा हां वाजवा पंढरीशी जाय तो विसरे बाप माय अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग न लगे धनमान देह भावे उदासीन अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग तुका म्हणे मळ नासे तात्काळ हे स्थळ अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग पंढरीच्या राया दंडवत तुझी पाया शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीची वाटा मजदा वाव्या सुभटा विश्वविकाशित मुद्रा जया मोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गनिद्रा श्री गुरुराया नमिला गणपती माऊली सारजा माऊली सारदा गणपती माऊली सारदा माऊली सारदा गणपती माऊली सारदा
जाता गुरुराया दंडवत नमला गणपती माऊली शारदा गुरुराया दंडवत गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमला गणपती माऊली शारदा गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला गुरुराया चरणी मस्तक ठेविला ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णावे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पाया पायावरी मस्तक हे पायावरी 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 यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करे पंढरीशी जाय तो विसरे बाप माय अवघा होय पांडुरंग राहे धरोनियांग उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किमनिमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे आई भीमाई मातेच्या तीरावर अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीनाथाच्या कृपेनं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं गणरायाच्या कृपेनं या पवित्र पावन नगरीमध्ये तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या सज्जनांच्या सहकार्यानं धर्मनाथ बीज उत्सव या पवित्र नगरीमध्ये साजरा होत आहे। नवनाथांचा या दिव्य दरबारामध्ये हा सोहळा आहे। या गावात येऊन आनंद वाटला। बऱ्याच ठिकाणी असे ठिकाण आहेत, कुठं गहिनीनाथांचं असेल, कुठं मच्छिंद्रनाथाचं असेल, पण ते ठिकाणं आता आपल्या ताब्यात राहिले नाही। जिथं तुम्ही आज लाल भगवी चादर टाकली तिथं हिरव्या चादरी टाकलेल्या आहेत। ते ठिकाणं इस्लामाचे नाही आहेत, ते आपले आहेत, नवनाथांचे ठिकाणं आहेत, पण त्याच्यावर दुसऱ्यांचे ताबे आहेत। पण हे गाव भाविक असेल किंवा या गावचे जे पूर्वज असतील हे हिंदू निष्ठ आहेत, एक धर्मनिष्ठ आहेत, भगवंतावर श्रद्धा आहे आणि मोठ्या उपासनेनं हे ठिकाण त्यांनी जोपासून ठेवलं। हे तुमच्यावर, तुम्हा गावकऱ्यांवर, या परिसरावर या पूर्वजांचे उपकार आहेत। विठाल असा दिव्य सोहळा या पवित्र नगरीमध्ये साजरा होत आहे। एक एकाहुनी बळी रे महान महान गंधर्व लोक या ठिकाणी। आदरणीय कोल्हे महाराज आहेत, आदरणीय काळे बाबा आहेत, महाराजांचं नाव बोंडवे महाराज आहेत, मृदंग सम्राट महेशजी महाराज आहेत, महेश अनिल महाराज आहेत, मृदंग सम्राट, ज्यांच्यामुळे या गावामध्ये येणं झालं। हरिभक्तीपारायण आमचे गुरुबंधू प्रदीप महाराज आहेत। सर्व महाराज मंडळी भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहे परिसरातून। बोलू नका, चोपदार बाबा सा
कोणीच बोलू नका आता. आमचं काय चालू आहे ऐन सुरुवातीला बळबळ 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 बळबळ. कीर्तनी बळबळ करेल जो कोणी बेंडू होऊन येईल जन्म. जो माणूस कीर्तनात बोलते तो बेंड होते, जे बाई बोलते ते बेंडकुई होते. कीर्तनाचे नियम आहे. चालू कीर्तनामध्ये जो इकडे तिकडे फिरते तो डुकराच्या योनीले जाते, डुकराच्या जन्मात. ते रानडुक्कर नाही, तो गाव डुक्कर होते चालू कीर्तनात फिरला तर. विनाकारण फिरू नये. तुम्हाला गुडघ्याचा त्रास असला, पाय लांबवला तरी चालते, पण कीर्तनाचा अपमान विनाकारण पाय लांबवून जर तुम्ही बसले तर पुढचा जन्म सापाच्या योनीला जन्माले जाता. कीर्तनाची मर्यादा असते. कीर्तनात बोलू नये. विठ्ठल विठ्ठल भव्य सोहळा. याच गावाचं रत्न आमचे गुरुबंधू प्रदीप महाराजांमुळे या पवित्र नगरीमध्ये येण्याचा योग आला. या परिसरात ही तिसरी सेवा आहे. तिकडच्या तीरावरही झालं राजेगावला कीर्तन, पण पहिले भांबोऱ्याला आलो. आदरणीय पूजनीय आमचे शंभू काकांनी गणरायाच्या सेवेसाठी मला संधी दिली. आता हे तिसरी सेवा. आमच्याकडे एक म्हण आहे, तिसर आणि इसर. तसं नाही झालं पाहिजे. विठ्ठल असा सेवेचा योग. सेवेसाठी जो अभंग घेतला, देहू निवासी महान तपस्वी साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि तुकोबाराई या अभंगाच्या माध्यमातून पंढरी क्षेत्राचा महिमा सांगतात, जगाला उपदेश करतात. असा आजचा अभंग आहे. आता प्रश्न भरपूर आहे. उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय? महिमा सांगून राहिले पंढरीचा. आपला प्रश्न तुकोबारायांना, तुम्ही ज्या पंढरपुराचा महिमा सांगता त्या पंढरपुराचं नाव वेदात आहे काय? तुकोबाराय खाली मान घालतात. वेदामध्ये पंढरपुराचं नावच नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, वेद बाहे लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगा माझे. जो वेद बाहे बोलेल तो पाखंड आहे. पापस्य खंडाने इति पाखंड, हा तो पापाचा तुकडा आहे. का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला कसे काय मग पंढरीला जाय म्हणता? जर वेदामध्ये पंढरपुराचं नाव नाही तर तुम्ही असे बोलता कसे? बरं मग शास्त्रात नाव आहे काय? शास्त्रातही नाही आहे. पंढरपुराचं नाव नाही कोण्या शास्त्रात. मग जाय कसं का म्हणता? बरं तो विसरे बाप माय पंढरीचा महिमा सांगून राहिला, हाही आम्हाला पटत नाही. पंढरपुरात गेल्यानं माय बापाची आवड लागाव असा अभंग चालील, पण पंढरपूरला गेल्यानं माय बापाचा विसर पडते हे नाही पटत. बरं पुराणामध्ये पंढरपुराचं नाव आहे काय? हो आहे. पंढरपुराचं नाव नाही, पण पंढरपुरातल्याचं नाव आहे, विठोबाचं. ते पुराण कोणतं? त्या पुराणाचं नाव आहे पद्मपुराण. आणि पद्मपुराणामध्ये द्राविणी या न्यायाने विठ्ठलाची सिद्धी झाली. विठ्ठल हा परमादेव हा स्त्रैरूपेण तिष्ठत. पंढरपूर हे देवता, पंढरपुरातली विठ्ठल देवता 3 रूपानं तिष्ठत आहे. तीर्थम क्षेत्रम तथा देवम ब्रह्मम ब्रह्मविदाम वरहा. कोणते आहेत ते 3 रूप? पद्मपुराण सांगते. तीर्थ हे विठ्ठल आहे, पंढरपूर हे विठ्ठल आहे, चंद्रभागा विठ्ठल आहे, आणि देव देव आहे हे सांगण्याची गरज नाही. नामदेव महाराजांनी विठोबाचं 4थं रूप सांगितलं. नामा म्हणे मज नामची हा देव. कोणता देव आहे? नाम. नामा म्हणे मज नामची हा देव. नाम रूप भिन्न नाही नाही. निश्चितार्थ द्विरुक्ती वापरली. नाम आणि रूप हे वेगळं नाही, एकच आहे. देव आणि देवाचं नाव वेगळं नाही, एकच आहे. बरं काय महिमा आहे याचा? तुमच्या पंढरपुरातल्या विठ्ठलाचा महिमा काय? कोटी ब्रह्म हत्या, मुख पाहता जाती, हा महिमा आहे पंढरपुरातल्या देवाचा. बरं चंद्रभागेचा, अवघीच तीर्थे घडती, चंद्रभागा डोळा देखलिया. तुम्ही तर लय पुण्य केलं हो लोक हो. तुम्ही लय भाग्यवान आहे की चंद्रभागेच्या भीमाई मातेच्या तीरावर तुम्ही जन्माले आले. खूप पुण्य केलं असेल. तिळ तिळ पुण्य साचा पडे.
लय पुण्य असेल म्हणून तुम्ही या नगरीमध्ये जन्माले आले. डोळ्यानं चंद्रभागा पाहिली तरी सर्व तीर्थ घडतात. हा महिमा चंद्रभागेचा आहे. देवाचा महिमा तत्वात्रायती देव. हा जो देऊन रक्षण करते त्याला देव म्हणतात. मंत्र हे देवाचं रूप आहे. नाम मंत्राचा महिमा मननाच्या द्वारा रक्षण करते त्याला मंत्र म्हणतात. मग पंढरीचा महिमा काय आहे? महाराज सांगतात पहिल्या चरणात. विसरे बाप माय महिमा सांगतात. तुम्ही म्हणसाल बुवा लगेच अभंगावर आले. हे तिसरं कीर्तन आहे. मी संत आले वरल्या दिंडी अभंग तुमच्या इथं घेतला नाही, इथं सिद्ध टेकला तुमच्या इथं घेतला. पंढरीची भूत नाही तुझं विना देवा कोणा म्हणे माझी देव. आमचं असं होय इकडे वेळ आहे 9 ला आटपा लागते. 9 ते 11 कीर्तन असलं 11:30 झाले तर चालते. ऐन आम्ही अभंगावर येत जाऊ. एक चरण झालं की टाइम होत जाय म्हणून आता पहिल्या अभंगात शिरायचं. तसं वक्त्यानं एकदम अभंगात शिरू नये असा दंडक आहे. प्रतिज्ञा परिहार प्रस्तावना विशदीकरण 4 मुद्द्यात बोलते त्याला वक्ता म्हणतात. प्रतिज्ञा अभंगातून महाराज काय सांगतात थोडक्यात सांगणं मी बोलून गेलो. महिमा सांगतात उपदेश करतात. प्रस्तावना परिहार सप्ताह किम निमित्तानं आहे तेही बोलून गेलो धर्मनाथ बीजीच्या निमित्तानं आहे. प्रस्तावना म्हणजे अभंगाच्या अवतीभोवती फिराव एकदम अभंगाला स्पर्श करू नये. जशी गंगूबाई सखूबाईच्या घरी ताकाले गेली. मग सखूबाई कंजूस आहे. इकडे काय म्हणतात चिकट. हा चिकटच म्हणतात इकडे माहिती आहे म्हणजे चिकट म्हणतात ना चिकट. मग चिकट आहे हे गंगूला माहित आहे. मग तिच्या घरचं ताक आणायचं आहे तर गंगूबाई सखूबाईला एकदम ताक मागत नाही. ते बोलण्याची पद्धत बदलते. लगेच तिचं लेकरू उचलते. बाई काय भाग्यवान आहे. आमचाही स्वभाव तसाच आहे. महाराज लोक कोणतेही असो चोपडेच असतात. कोणी बोला लोक असो आपण फिरतो ना. तुम्ही विचार करा गोळच बोला लागते तेव्हा आपण फिरतो. जे कडू करसळ बोलणारे आहेत ना ते घरीच हरिपाठ घेतात. त्याला मंडपात हरिपाठ नाही होत त्याचा घरीच घ्या लागते. वाणी अशी अमृतासारखी. मी तर इतका फिरतो कसंही लेकरू असलं शंभळ तरी उचलून घेतो आणि लगेच म्हणतो आई
हे काहीतरी बनणार आहे. ते चोर बनीन नाही तर पोलीस बनीन. मला काय मतलब आहे याच्याशी. पण यानं काय होते, ह्या बाया मग चहात पाणी कमी दूध जास्त टाकतात. हा, बाईले चांगलं म्हटलं की लय खुश होता. काही काही बाया तर आम्हाला कुंडली आणतात दाखवायला. मला कुंडलीतला कुई समजत नाही काका, काहीच नाही. मा अभ्यास नाही ज्योतिषाचा, पण नाही म्हणाव तर ह्या बाया गावात करतात. महाराजचा अभ्यास नाही, महाराजचा अभ्यास नाही. मग मी नाही म्हणत, मी कुंडली आणली एका बाईनं. केलं सांगणं सुरू. म्हटलं 3 मुलं आहेत आजी तुले. म्हणे बरोबर आहे. म्हटलं दोघांचे लग्न झाले. म्हणे बरोबर आहे. एकाचं बाकी आहे. म्हातारीनं 500 काढले दिले. मला म्हणे तू देवच आहेस. म्हणे बरोबर सांगून राहिला. दोन्ही सुनाईचे नावं सांगले, नातवाईचे नावं सांगले. म्हणे या तिसऱ्याचं सांगा म्हणे. म्हटलं याचं याच्यात लिहिलं नाही. म्हणे याचं लगन सांगा. म्हटलं नाही आहे. म्हणे मग याच्यासाठीच तो तुला विचारून राहील. म्हटलं याचं लिहिलेलं नाही. म्हणे त्याचीच तर कुंडली आहे. म्हटलं कुंडली नाही, हे राशन कार्ड आहे. बाईची जात भोळी असते. अति प्रेम करतात लेकरावर बहिणी हो. मी तुमचा एक लेख म्हणून, भाऊ म्हणून सांगतो. मा शब्द म्हणजे लक्ष देऊन ऐका. वायफड बोलणं म्हणून बोलत नाही. जे आई लेकरावर अति प्रेम करते ते त्याची आई नसून ते त्याची वैरी आहे. मी शास्त्र आधारानं बोलतो. जे आई लेकरावर अति प्रेम करते ते आई नाही, वैरी आहे. हे तुम्हाला ऐकायलाच कसं तरी वाटत असेल, पण हे सत्य आहे. आईच्या प्रेमामुळेच लेकराची नासाडी होत असते. भगवान श्रीकृष्णानं धर्मराजाला एक गोष्ट सांगितली. कलियुगातली माय स्वतःच्या लेकराचं वाटोळं करीत, नाश करीत, आणि ह्या करून राहिल्या. जेवढे लेकरं वाया गेलेले दिसतात ना, हे आईमुळेच आहेत. राग नका येऊ देऊ. सत्य बोलायला लाजू नये माणसानं, म्हणून बोलतो मी. अति प्रेम करता बहिणी हो. मायनं लेकरू तिसऱ्या दिवशी ठोकाव, हे कोणताच बाबा नाही सांगत, मीच सांगतो. आईचं मारणं, बापाचं मारणं हा लेकरासाठी प्रसाद असते. आई जिजाई मातेनं छत्रपती शिवरायांवर संस्कार टाकले नसते, मारलं नसतं तर स्वराज्य घडलं नसतं. त्या जिजाई मातेनं चुकी माफच नाही केली. थोडे उशिरा आले म्हणून थांबवलं. बाहेर थांबा राजे. कुठं गेलते? म्हणत नाच गाणं पायाले. असं म्हणता बरोबर कानाखाली मारले फाट. आई बहिणीचं रक्षण करण्याकरता पैदा केलं तुम्हाला, नाचवण्यासाठी नाही. हे आईचे संस्कार आहेत. लेकरू उशिरा घरात आलं, तुम्ही जागे राहिलं पाहिजे. कुठं गेलता? एवढा उशीर का झाला? मायचं काम आहे. आई लेकराच्या जीवनातला कुंभार आहे. कुंभारानं जसं ठरवलं तसं मळकं घडते. आईनं ठरवलं तसं लेकरू घडते. पण तुम्ही लक्ष नाही देत. आता नाही देत. लेकरू चुकलं तरी त्याच्या गुन्ह्यावर झाकता, म्हणून वैरी म्हटलं तुम्हाला. झाकण टाकता. दारू पेला तरी लपून ठेवतात. का? तर त्याचं लग्न झालं पाहिजे. नाही, सत्य बोलतो. बऱ्याच माया. आपण म्हणा मावशी तुमचा लेक दारू पेला. नाही बापा, मा लेक दारू नाही पेत. खोटे. कशासाठी खोटं बोलता? लेक लग्न झालं पाहिजे. तुमच्या पोटी देवाना मुली दिल्या. तुमची मुलगी तुम्हाला बेवड्याला द्या वाटते? बोला बोला बोला. द्या वाटत असेल तर आमच्या भागातले 2 ट्रक पोरं आणतो. तुमची मुलगी तुम्हाला जर बेवड्याला द्या वाटत नाही तर दुसऱ्याची मुलगी फसवण्याच्या वेळेस तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या बेवड्या मुलासाठी गरीबाच्या मुलीचा नाश करता. अरे मुलगी हे आई वडिलाचं काळीज आहे, काळीज. तुम्हाला देवानं मुली दिल्या. बेवड्या बावड्या मुलाईचे लग्न करू नका. दुसऱ्याच्या मुलीचा तळतळाट घेऊ नका. बुजुर्ग मंडळी, म्हातारे, माझ्या वडिलाच्या वयाचे म्हाता, तुम्ही एक शब्द लक्षात ठेवा. जो दारुड्या मुलगा असेल, गावातला असेल, नात्यातला असेल, त्याच्या संबंधात बोलू नका. नरकात जासान तुम्ही, नरकात. मी खोटा बोलीन तर मी नरकात जाईन. पण सत्य बोलून राहिलो. पांडुरंगाची शपथ घेऊन तुमचा स्वतःचा जरी असला,
तुम्हाला कोण विचारलं मुलाचं लग्न करता का? म्हणा नाही, कठड्या सोडतो म्हणा गावात, सांड सोडतो, करू नका त्याचं लग्न, मरू द्या तसाच, त्याचा लय खर्च नाही मेला तर. मेल्यावर वटा बांधायचा, त्याच्यावर पिंपळाचं झाड लावायचं आणि त्याच्या खाली दिवा, मुंजेबा महाराज की. बेवळ्या बावळ्याचे लग्न करू नका, गरीबाच्या मुली फसवू नका, त्या मुलीच्या जीवनाचा नरक बनवू नका आणि तुम्ही नरकात जाऊ नका. तुमच्याच्यानं होत असेल तर तुमची संतती सांभाळा, संस्कार टाका, संपत्तीच्या मागे धावू नका, लेकरावर संस्कार टाका. फक्त आईचंच काम नाही, तुम्ही लक्ष द्या. यांच्या भरोशावर ज्याईनं लेकरं सोडले ते वाया गेले, वाटोळं झालं. तुम्ही जागे व्हा, लेकरं ठोकाव, मजबूत हा नाव. ह्या मारत नाही, ह्या जर लेकराले काही बाया राग राग पाहतात, कारण त्याचे नजर पुढे येते ना त्याच. आपण जर लेकराले मारायला लागलो, ह्या मध्ये येतात, मारू नका, तो काय मोठा झाला काय, मग डंगरा झाल्यावर मारा काय. कधी मारा लेकराले, यायचं ऐकू नका. तुम्ही लेकरं ठोकत जा, आणि तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि ह्या बाया मंदात आल्या, मारू नका, त्याले सोळा. त्यांना मारा. याच्याशिवाय जमणारच नाही. विठाल टाळायचा मेळ नाही येऊन राहिला. तुम्ही हे इकडचे अलग अलग लाईनीनं फिरता. विठाल आपण महिमा सांगून राहिलो, लक्षात घ्या. देवाचा महिमा, नामाचा महिमा, पंढरीचाही महिमा पहिल्या चरणात बोलले. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. पंढरीला जाय हा उपदेश आहे, तो विसरे बाप माय हा महिमा आहे. आता प्रश्न आहे, उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव. उपदेश म्हणजे काय? उपदेश करतात गुरु, उपदेश करतात साधू, उपदेश करतात मायबाप. तुकोबार आहे, तुम्ही आमचे कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबाराय जगाचे गुरु आहेत, तुकोबाराय साधू आहेत, तुकोबाराय मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप, साधू मायबाप आहे, म्हणून जाय म्हणतात पंढरीशी. साधू संत मायबाप जे का दयेचे, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे. मी अर्थवाद सांगत असतो. मी संतांना माय म्हणतो, देवाले बाप. याच्या प्रेमात फरक आहे. तुमच्या आपल्या प्रेमात, याच्या प्रेमात फरक आहे. बापाचं प्रेम, आईचं प्रेम लय अलग आहे. देवाचं प्रेम, साधूचं प्रेम वेगळंच आहे. जसा फरक आईच्या आणि बापाच्या प्रेमात आहे तसाच आहे. तुम्ही तुमच्यावरून लक्षात घ्या. आईसारखं प्रेम आपण करू शकतो काय? म्हणा हो. एखादं घाण लेकरू येऊ द्या बरं, शंभळ फुटकं असं कसं मस्त तोंडात शेंबूड चालला तुमच्या जवळ, घेसाल लगेच बाप काढून दे. हेच आहे. आणि तेच लेकरू यायच्या जोड जाऊ द्या, तुम्ही काढून द्याल? हो म्हणते ते बाई. काढून द्याल काय? लेकरू शंभळानं भरलेला आहे, काढसाल, माराल त्याले. किती घाण असलं, किती घाण असलं तरी, हजाराची साडी असली तरी पदर काढून त्याचा शेंबूड पुसून पटापट मुका घेते, तिला आई म्हणतात. मांडीवर झोपवते. किती वल्ल असलं तरी तिला घाण नाही वाटत. ती आई आहे, संत माय आहे. खटनट यावे दौंडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा. साधूचं प्रेम आहे आईसारखं आहे, आणि देवाचं प्रेम बापासारखं आहे. देवाले शंभळे नाही चालत. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची
बापासारखं, साधूचं प्रेम आईसारखं. आई अनहिताचं बोलत नाही, अनहिताचं बोलते त्याले साधू म्हणत नाही. कधीच कोण्या साधूनं असा अभंग लिहिला नाही की तुमचं वाटोळं होईल. कोण्या बाबानं कधी कथेमध्ये सांगितलं काय, थोडी थोडी घेत जा तब्येत बरी राहते? नाही नाही. कधी काकड्यात अभंग म्हटला तुम्ही? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. नाही नाही. साधू उठले, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी, पाठी भयाले मोठे. काळ रूपी वाघीण टपून बसलेली आहे. पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. त्या पंढरीच्या विठ्ठलाली शरण जा म्हणून पंढरीशी जाय हा उपदेश आहे. एक एक शब्द दोन दोन वेळा द्विरुक्ती वापरली. उठा उठा उठा, अज्ञानाच्या झोपेतून जागे व्हा. संसार रूपी गाळ्याले तुम्ही आपण सगळे जुंपलेले आहो, पण अति चिटकून त्या संसाराले राहू नका. संसार सोळा असं आमचं मत नाही, मी तरी कधीच नाही म्हणत. बरेच बुवा लोक संसाराच्या नावानं बोट मोडतात. संसार असा आहे, संसार तसा आहे. संसार दुःख मोड, बस कीर्तन भर. चहूकडे इंगळ, गावाच्या बाहेर जाऊन लवकर पाकिट फोड. कमी दिले म्हणून कार्यकर्त्याले फोन. असं सारं 2 घंटे कीर्तन होईल, तुम्ही संसाराच्या नावानं बोट मोडले. मग काऊन हे हो बस की? मग त्यापेक्षा पहिले सरळ सांगा ना, संसार चांगला आहे. तुकोबाराय ज्ञानोबाराय याईनं बोट मोडले तर ते त्याचा अधिकार आहे. तुम्ही 2.5 घंटे संसार, 2 घंटे संसाराच्या नावानं बोट. महिनाभर दिंडीत लोक सरळ चालत नाही. आता माझ्यासोबत 100 म्हातारे दिंडीत असतात. 3 दिवस झाले की म्हातारीले फोन, जेवली? इमानदारीनं खोटं. मी चालक आहे दिंडीचा, सखाराम बाबाच्या. आमच्या दिंडीत म्हातारे आणि बरेच म्हातारे माया फोन मागत, बाबा फोन द्या. आम्ही दिलं की रेकॉर्डिंग लावून देऊ, आणि जेवढे म्हातारे बोलत ते सगळं ऐकू आणि रात्री कीर्तनात सांगू. मग दिंडीतले म्हातारे करत, बाबाले रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. संसार सुटत नाही आणि संसार सोडा लागत नाही. संसारी असावे असोनी, संसारी असावे सत्यवादी करी. संसार सकळ अलिप्त कमळ जडी जैसे,
आनंदात संसार करा. पक्षी अंगणी ते का गुंतोनिया तैसे असावे. अरे आषाढीची वारी आली की निघा पंढरीला, माऊलीचा सोहळा आला की निघा आळंदीला. राहा संसारात, आनंदात संसार करा. चिटकून नका बसू, पक्षासारखा करा, उंदरासारखा संसार करू नका. उंदीर काय करते? कपडा दिसला की बिडात, तूर बिडात, मूग बिडात, कापूस बिडात. चालू द्या सकाळ लोक बोक्या येते घेऊन जाते, झाला थंडा. करा ना संसार, चिटकून राहू नका. भुसावळले बस स्टँडवर 1 घंटा बसलो. मग आमच्या शेजारी एक नवीन वधूवर जोडपं बसलेलं. आम्ही उठलो त्याच्या जोडून, म्हटलं हे नवे आहेत, आपण जुने झालो. मी दुसऱ्या बेंचवर बसलो. ते नवरी नवरदेवाले प्रश्न विचारे, तुला माझ्या डोळ्यात काय दिसते? डोळ्यामध्ये काय दिसणार आहे? गाजर. डोळ्यात काय दिसणार आहे? आणि तो नवरदेव म्हणे, मला तुझ्या डोळ्यामध्ये सारं जग दिसते. 2 घंटे झाली, एसटी आली नव्हती. उठलो, त्याला म्हटलं बाजूले होय. तो म्हणे तू काय करतं? म्हटलं तिच्या डोळ्यात पाहतो एसटी कुठलो काय. संसार सुटतच नाही, आणि ज्यानं सोडला तो महात्मा आहे. मनरूपी बकरी देवाजवळ बांधा आणि संसार रूपी रानात चरायले पाठवा. आनंदात संसार करा. आपलं कसं व्हायलाय? कुंभारबुवानं 2 गदे विकायले नेले. इकडे काय म्हणता? गदेस ना गाढव. हा भाग स्टँडर्ड आहे जरा, पुन्हा साईड. आमचा बुलढाणा अटी तटी, तुमच्याकडे इथं तिथं. आमच्याकडे डालडा वाढतात असा गिलासानं चाळीनं, तुमच्याकडे गावरान तूप असते, इतकी वाटी इतका चमचा, असे दुरून दार सोडतात. स्टँडर्ड भाग आहे. कुंभारबुवानं 2 गदे विकायले नेले. 1 गद दिलं डोंबारी बुवाले, दुसरं दिलं धोबी बुवाले. मग धोबी बुवाच्या गाढवाले कामं कमी, कपडे धुवायले न्यायचे, ते सुकेपर्यंत धुयेपर्यंत ते गाढव चरायचं. ते गाढव जरा सुधारलं, आणि धोबी बुवाचं गाढव सुधारलं, आणि डोंबाऱ्याचं गाढव बारीक झालं. मग काही दिवसानं धोबी बुवाच्या गावात डोंबारी खेळ खेळत आला, आणि दोन्ही गाढवा गाढवाईच्या भेटी झाल्या. दोघं सख्खे भाऊ होते, एकाच गाढवींचे गाढव. मग ते 2 गाढव एका ठिकाणी आले. 1 गाढव दुसऱ्या गाढवाले म्हणे, दादा तू एवढा बारीक कसा झाला? तुझी तब्येत एवढी खराब कशी झाली? असे गाढव गाढव भेटले की बोलतात. 1 गाढव दुसऱ्या गाढवाले म्हणे, दादा तुझी तब्येत अशी कशी झाली? तो म्हणे, बुवा आमचा मालक खायले कमी देते आणि कामं लय सांगते म्हणून मी बारीक झालो. दे सोडून, आमच्या मालकाच्या घरी चाल. तो म्हणे, नाही मी माझ्याच मालकासोबत. अरे का जात? म्हणे माझं काम आहे त्याच्याशी. काय काम आहे? म्हणे आमचा मालक खेळ मांडते. असे 2 खांब रवते, त्याला दोरी बांधते, आणि त्याच्यावर त्याची मुलगी गंगी घागर घेऊन चढते ना, अशी चालते दोरी दोरीनं, आणि तो वाजवते डोंबारी. आणि तो वाजवता वाजवता म्हणते, गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवा सोबत लावील. तुम्हाला समजला काय अर्थ? गाढव कशामुळे बारीक झालं? बोला बोला. गंगीमुळे. कोणतंही गाढव असो, ते गंगीमुळेच बारीक होते. मग संसार काय सोडता काय? सुटत नाही तो. संसारी असावे असोनी नसावे, संसारात राहा. बरेच बुवा लोक म्हणतात संसार हा ताकासारखा आहे ताकासारखा. मग ताक फेकून देतात काय तुमच्याकडे? बहिणी हो, तुम्ही ताक फेकून देता? आता काहीच बोलत नाही, फेकत नाहीत. लय मोठ्या गायी आहेत, म्हशी आहेत, पण कोणतीच बाई ताक फेकत नाही. लय हुशार आहेत. ह्या दूध डेअरीवर देतात आणि रेड्याले ताक पाजतात. हेल्याले इकडे काय म्हणतात? इकडे काय म्हणतात? रेडू. रेडूक. हा, रेडूक. कशाले? रेडास ना. कशाले म्हणतात? रेड्यालेच ना.
ताक दूध डेअरीवर देतात आणि ताक कोणाला पाजतात? त्याच्या लक्षात. आणि जर रेडा ताक पेला नाही तरी फेकत नाही. त्या ताकात काळं मीठ, बर्फ, मसाला टाकून, खडी साखर टाकून त्याचा मठ्ठा करतात. तो रेडा नाही पेला तर जाऊ दे, विनोदाचा भाग सोळा. ताक आंबट आहे, फेकलं काय नाही. त्यात मसाला टाकला, त्यात बर्फ टाकला, खडी साखर टाक. तसंच संसार हा ताकच आहे. त्या ताकामध्ये दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमरूपी बर्फ त्या संसारात होता. तुमचा संसार मठ्ठ्यापेक्षा चांगला होईल. पंढरीची वारी करा, देवाचं भजन करा. गावात सोहळा चालू आहे, करा अन्नदान. एकादशीचा पर्व काळ आहे, फराळाचं दान करा. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. तया गळा पाशान बांधून समुद्रा जाण बुडवावे. श्रीमंत आहे, दान करत नाही. गरीब आहे, कीर्तनाला येत नाही. कीर्तन संपल्यावर पंक्तीला येते. त्याच्या गळ्यात पाषाण बांधा आणि त्याला समुद्रात नेऊन टाका, हे नाथबाबानं सांगितलं. सखाराम बाबा म्हणत, सज्जन का पैसा साधू और फकीर, आणि दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. सज्जनाचा पैसा हा परमार्थाच्या कामाचा, दुर्जनाचा पैसा दवाखान्यात आणि कोर्टाच्या कामाचा. मग आम्ही बाबांना म्हटलं शंकू फुका. कशासाठी म्हटलं? शंख हा गणपती बाप्पाचा मामा आहे. मामा आहे, मामा. आणि भगवंतानं या मामाले वरदान दिलंय, जिथं तुझा आवाज येईल तिथं कुशक्त्या, वाईट शक्त्या राहतील नाही. मग आपल्याला इथं वाईटायचं काम नाही. तुम्हाला नाही समजलं? आपल्याला काम कोणाचं आहे? चांगल्याचं. मूर्खायचं आहे काय? मग या आवाजानं वाईट शक्त्या दूर पडतात पण चांगल्याच शक्त्या राहतात. हा शंखाले वरदान आहे भोले बाबाचा. विठ्ठल विठ्ठल अनहिताचं साधू बोलले नाही. पंढरीशी जाय. बरोबर, आम्ही जाऊ पंढरीला महाराज, पंढरीला जाऊ. पण मग त्या पंढरीचा महिमा काय? तो विसरे बाप माय. पंढरपूरला जो जाईल त्याले माय बापाचा विसर पडील. हे पटलं काय? पंढरपुरात जाणारा आई वडिलाला विसरून जाईल, हे पटलं काय तुम्हाला? जाईल का कोणी पंढरपुरात वारकरी? लय माळी असले, तुमच्या गळ्यात वारकरी असले, पण असा अभंग ऐकल्यावर कोणाचे मनात येते, महाराज पंढरपुरात गेल्यानं जर माय बापाचा विसर पडत अशी आम्ही नाही जाणार. कारण पंढरपूर रूपी मकान उभं कशावर आहे? त्या मकानाले पाये कोणते आहेत? हा मंडप दिला आणि या मंडपाचे जर खांब काढून घेतले तर मंडप राहील? मग पंढरपूर हा मंडप आहे आणि त्या मंडपाले दोन पाय आहे. एक पाय म्हणजे आई आणि दुसरा पाय म्हणजे बाप. धन्य पुंडलिका बहुबरे निधान आणिले पंढरीये. युगे 28 विटेवरी उभा वामंगे रखुमाई दिशे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटीसाठी परब्रह्म आले गा. कशामुळे आले परब्रह्म? आई वडिलाच्या सेवेमुळे. आणि तुकोबाराय म्हणतात पंढरपूर रूपी मकान बांधतो त्याचे पाय काढून घेतो. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. उलट भाषा वाटून राहिली, जसे नाथांचे भारूड आहेत. या शेजारनी न बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. शेजारनी न बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारनी न मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया.
पंढरीला नेलं, बरं केलं की वाईट झालं? चांगलं झालं, पण बरं नाही केलं. तसं पंढरीशी जाय तो विसरे बाप माय, उलटा आहे हे. पंढरीला जाय तो कधीच माय बापाला विसरणार नाही, असा अभंग लिवा. तुम्ही म्हणता पंढरीशी जाय तो विसरे बाप माय, वारकरी पंथात राहता आणि वारकरी पंथात जे सांगितलं त्याच्या विरोधात बोलता. माय जगन्नाथ, अनाथाचा नाथ. अरे तो देव आहे ना, माय बाप हे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. आम्ही नेहमी सांगतो, नाही गेलं तर चालते पंढरपूरला, नाही गेलं तर चालते मंदिरात. आई वडिलाच्या ठिकाणी देवबुद्धी करा. माझी आई रखुमाबाई, माझा बाप पंढरीचा विठोबा. कुठंच नका जाऊ, तुमचं घरच वैकुंठ आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता, तया शेवेशी किर शरीरे लोन की जे. कुठंच जाऊ नका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. या जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही दुसरा. दगडाच्या देवाले लवकर घाम नाही फुटत, पण मायबाप असे दैवत आहे. मूर्खालाही पदरात घेतात, मूर्खालाही जवळ करतात, असे मायबाप दैवत आहे. कीर्तनात बेवडे येलायत राजो काही. हा माय लक्ष गेलं ना, तो पुढे पाहिजे होता जरा. तो मागे बसला, लोक त्याला दाबून राहिले. बस बस बस. नाही, बसू द्या बसू द्या. दुसरंही आला, त्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे. काल असंच झालं महाराज. आमचं वाशिम जोड कीर्तन, दारू पिणारा पुढे बसला आणि पुढे बसून वर हात करून नाचे. असा 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 कुदत 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 पुढे ये. आणि गावकरी काहीच ना म्हणत. श्रीमंत असेल कोणी, काही लोक म्हणत ना, पण आम्हाला सैन होत. कीर्तनी विक्षेप मरण्याची पै बरे. अरे कीर्तनात म्हणजे जीव घेण्या इतकं पाप लागते, आणि हा नाचून राहिला. मी समजलं, म्हटलं गावकरी ढिले आहेत. मी सगळे बसू दिले आणि मी नाचायला लागलो. त्याला म्हटलं तूही नाच. आणि नाचता नाचता त्याला पुढे बोलावलं. ये ये ये, असा 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 जोड येऊ दिला, जोड. आणि फटकन मारली पाण्याखाली. एका रट्ट्या म्हणजे मंडप सोडून बाहेर. हे बेवड्या बावळ्याचा लाळच करू नये. मी कधी कोण्या दारू पिणाऱ्याला म्हणत नाही दारू पिऊ नको, अजून नाही म्हणेल. पांडुरंगाची शपथ घ्यायला मी म्हणणारही नाही. मी उलट सांगत असतो, बहिणी हो, अधिक पाजत जा. तुमच्या जवळचे पैसे द्या म्हणा, पे. तुम्ही म्हणसा यानं आपला फायदा, यानं तुमचा फायदा होते, यानं तो मूर्ख लवकर मरते. नाही, खोटं नाही बोलत. मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा देवाच्या नावाचा बुक्का लावा. हो, पांडुरंगाच्या नावाचा. मी तर म्हणतो, तो जिवंत असताना त्याच्या देखत पुसा म्हणा, घे रे मेला घे. इमानदारी, खोटं नाही बोलत. बेवळ्या बेवळ्याच्या नांदी लागू नये, त्याचं टेन्शन घेऊ नये. काही काही बाया आत्महत्या करतात या बेवड्याच्या पायी. असे मूर्खपणा कधी करू नका. हा नरदेह देवानं दिला, भजनासाठी दिला, यायच्या पायी नाश घालू नका. मस्त देवावर श्रद्धा ठेवा. गरिबाच्या पोटी जन्माले आलो आम्ही, खोटं नाही बोलत. मी 15 वर्षाचा असताना माझी आई पागल झाली. माझे वडील कॅन्सर झाला, आजार होता. मी एका हॉटेलवर भांडे घासायला होतो, नांदुऱ्याची जगदंबा हॉटेल. आज श्रीगुरु कृपा, गळ्यात माळ टाकली, इथं आलो. पूर्ण महाराष्ट्राने 5 राज्य फिरून राहिलो. पांडुरंगाच्या नावावर फिरतो. देवाच्या नावाचं काळं लावलं, आज जगात कमी नाही म्हणे. म्हणून तुम्हाला बोलतो, या मूर्खाईच्या नादी लागू नये, कधीच नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. बहिणी हो, कधीच टेन्शन घेऊ नका. देवाच्या नावाचं काळं लावत जा. या मूर्खाईचं कुंकू लावू नका. विठाल 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 विठाल.
तिकडे गेलं चितमाया. कुठलं गाल तो भुललो मी. हा आई वडील. हा आई वडिलासारखं दैवत नाही. तुकोबाराय म्हणतात पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. हे आम्हाला पटणार नाही. वारकरी भाग आहे हा, वैष्णवाचा इलाका आहे, नाही पटत आम्हाला. आणि सगळे प्रमाण असे आहेत की आई वडील देव आहे. आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी बाबा गाडगे बाबाचे विदर्भातले आहोत. आमचे तुकडोजी बाबा गाडगे बाबा चौकामध्ये खंजिरी घ्यायचे आणि लोकायले शिकवायचे साध्या भाषेत. अरे कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. तुझ्या घरात नाही का तीर्थ. तुझ्या घरात नाही का तीर्थ. तुझ्या गावात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. तुझ्या घरात नाही का तीर्थ. अरे कशाला रिकामा फिरत. काही फिरू नको. तुझ्या घरातच तीर्थ आहे. आई वडिलासारखं दैवत कुठंच नाही. आणि तुकोबाराय तुम्ही आम्हाला म्हणता पंढरीशी जाय तू विसरे बाप माय. नेमकं याचा अर्थ आम्ही घ्याव तरी काय. हा महिमा आहे पंढरीचा. वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळा सांगितला. वाराणसी एके मासा, गोदावरी एके दिवसा, पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. वाराणसी काशीला 1 महिनाभर राहिल्याचं पुण्य, गोदावरीच्या काठावर 1 दिवस राहण्यामध्ये होते. वाराणसी एके मासा, गोदावरी एके दिवसा, पंढरी पाहुल परियसा. फक्त पाय ठेवल्यानं काशीत 1 महिना राहायचं पुण्य लागते. हा महिमा आहे. आणि तुम्ही म्हणता पंढरीला जाय तो विसरे बाप माय. आम्हाला नाही आवडणार, हे नाही पटणार. असं कसं काय पंढरपूरला गेल्यानं मायबापाचा विसर पडते. पण एवढं लक्षात घ्या तुकोबाराय जगाचे गुरु आहेत. ते असं कसं म्हणतील. मग याचा अर्थ काही वेगळा असेल काय. हो, याचा अर्थच वेगळा आहे. जे इतर संतांनी सांगितलं तेच तुकोबारायांनी सांगितलं, पण भाषा उलटी वापरली. आई जशी लेकराशी बोलताना वेगळ्या वेगळ्या भाषा वापरते. तुम्ही पहा काही काही बाया ऐक रे नाही म्हटले थांब त्या पप्पाला येऊ दे लगेच म्हणतात. तरी नाही ऐकलं की रागा म्हणतात मर म्हणतात ना. काही काही बाया शिव्या देता की नाही तुम्ही सुशिक्षित आहे. इकडच्या बाया नसतील देत. नाही देत ना. काय सांगून राहिल्या. एक दिवस माई बायको मा देखत मा पोराले म्हणे गद्याची आव. महिनाभर घरीच नाही गेलो मी. आईले अधिकार आहे शिवी द्यायचा, फक्त बापाले देऊ नका. लेकराने शिवी देतेच आई. संताईने दिल्या किती सांगू तरी नाही. कधी बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. बटकीचे म्हणजे आम्ही आता सांगणं बंद केलं. पहिले अर्थ सांगू काकाजी मी. आता नाही सांगत. आमच्यावर एका जणानं गुन्हा दाखल केला. हे इथंही चॅनल आहे आपलंच आहे ना. काही टाकू नका. कीर्तन माय भोळा माणूस आहे मी सांगलं बटकीचे कशाले म्हणतात. ज्यानं कीर्तन ठेवलं तर तोच बटकीचा होता.
झाला घोर. शिंदडीचे चुंबडीचे घाण घाण शिव्या दिल्या संताईनं, घाण शिव्या दिल्या. एवढ्या घाण की या शिव्याले सांगायची लाज वाटते, इतक्या घाण दिल्या. शिंदडीचे, बटकीचे, लटकीचे, चुंबडीचे घाण शिव्या. संत आई आहे, सगळ्या भाषा वापरतात सगळ्या. पंढरीशी जाय हो जाय, तो विसरे बाप माय. खराय खराय, पंढरीला जाणारा तो आई वडिलाला विसरते. कोणता? एसटीनं जाणारा नाही, विमानानं जाणारा नाही. कोणता? जो संत संगतीनं पंढरीची पायी वारी करणारा आहे तो आई वडिलाला विसरते. कसं काय विसरते? दररोज कीर्तनामध्ये ऐकते, आई वडिलासारखं दैवत नाही. पंढरपूरचा विठोबा आई वडिलामुळे आला हे रोजचा कीर्तनकार सांगते. त्याच्यामध्ये परिवर्तन होते संत संगतीनं. तो आई वडिलाला विसरते. याचा अर्थ तो म्हणते माझी आई आई नाही, माझा बाप बाप नाही, माझी आई म्हणजेच रखुमाबाई, माझा बाप म्हणजे पंढरीचा विठोबा. हा पंढरीचा महिमा आहे. पंढरीला जाणारा आई वडिलाला विसरते का हो? एवढ्या सहज होते का हे? परमार्थाचा अधिकारी बनणं फक्त रस्त्यानं लागल्यावर होते. मलविक्षेप तत्वई सती साधन चतुष्टय संपन्नत्वई सती सो रूपात ज्ञानत्व अधिकारी. पंढरपुरात गेल्यानं मलदोषाची निवृत्ती होते काय? महाराज म्हणतात शेवटच्या चरणात, तुका मेरे तुका म्हणे तुका म्हणे तुका मेरे तुका मेरे नासे तात्काळ ते स्थळ. पंढरीत गेल्यानं मळाची निवृत्ती. मळ म्हणजे मल, मल म्हणजे अंतकरणात पाप करण्याची इच्छा. त्या पंढरपुरात गेल्यानं तात्काळ नाहीशी होती. तुम्ही पहा किती गर्दी असते, लाखो लोक, धक्के लागतात, बुक्के लागतात, एकामेकाला पाय लागतात. किती गर्दीतून चालता, पण कोणाच्या तोंडात शिवी येते काय? काय म्हणता तुम्ही? पुढे चाला माऊली, चाला माऊली, माऊली हो, काही घेणं असलं माऊली, हे कितीच माऊली. हा त्या पंढरीचा महिमा आहे. तुका म्हणे मळ नासे नासे तात्काळ ते स्थळ. मळ म्हणजे पाप करण्याची इच्छा. तुम्ही सांगा काही काही तर पंढरपुरातही दिसतात बुवा भांडणं करणारे, चोऱ्या करणारे. मग त्याचा का नाही? ते संत संगतीत नाही. मी बोलून गेलो, पायी वारीला ते वारीसाठी आलेले नसतात, ते पंढरीत जातात पण चोऱ्या करायला जातात. काही काही आपल्यासोबतले दिंडीतले काही काही मनानं घरी असतात आणि शरीरानं वारीत असतात. मग ते झोपायसाठी भांडणं करतात, आमची जागा इथं आहे. तो खरा वारकरीच नाही ना. ज्यानं सगळ्या गोष्टीवर वार केले तो वारकरी. ज्याले भाजीतलं मीठ समजते तो वारकरी नाही. नमक कमी झालं म्हणणारा वारकरी नाही.
जसं येईल तो प्रसाद म्हणून घेईल तो वारकरी. विठ्ठल तुका म्हणे मळ नासे तात्काळ ते स्थळ. पंढरीत गेल्यानं मलदोषाची निवृत्ती होते. झाली निवृत्ती. का हो आवरणाची होते काय? हो. न लगे धनमान नाही, अवघा होये पांडुरंग राहे धरून यांग. महाराज म्हणतात आवरण म्हणजे अहंकार. मी आहे म्हणून सप्ताह होते. आपल्यासारखी पंगत कोण नाही दिली. आपण जशी देणगी देतो तशी कोण नाही दिली. असा जो मी 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 त्याला आवरण दोष अहंकारी म्हणतात. तुम्ही पहा बरेच असे अहंकारी आहेत, पण पंढरीत गेल्यानं आवरणाची निवृत्ती होते. अवघा होय पांडुरंग. कोण झाले पांडुरंग स्वरूप? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सकूबाई, हे सगळे हे पांडुरंग स्वरूप झाले पंढरीला गेल्यानं. अवघा होय पांडुरंग, पांडुरंग स्वरूप झाले तरी राहे धरोनिया अंग. तरी साधूची देवाची सेवा सोडली नाही. आम्ही काकाश्रींना नेहमी म्हणतो, आम्हाला फोन आला शंभू काका, मी म्हणतो मला फोन आला की मला आनंद वाटते किंवा एवढ्या दुरून आपली आठवण येते. आम्हाला फोन करतात तर एक मनात आनंद येते की जे रात्रंदिवस अखंड जीवन पूर्ण जीवन देवाच्या पायी ज्यांनी समर्पित करावं आणि त्यांना माझ्यासारख्या मूर्खाची आठवण यावं. काहीच नाही, आपण त्याच्या भैस आपण कमावली. मग मी म्हणतो माझंही काहीतरी पुण्य असेल की जे भगवंताच्या सेवेत आहे त्यांना माझी आठवण यावं, माझं काही पुण्य असेल असं मनात येते. राही धरून यांग, अखंड देवाचे पाय धरून राहतात ना. बहुत सुकृताची जोडी, खूप पुण्यशील पदरामध्ये म्हणून गणरायाची सेवा घडते. आमच्या संतांनी आयुष्यभर परमार्थ केला तरी देवाला धरून राहिले, देव स्वरूप झाले, चमत्कार नाही केले. हे जे चमत्कार दिसतात हे केले नाही, हे झाले. या भोंदू बाबा लोकांसारखे दाखवले नाही. काही काही लोकांच्या अंगात देव येते, यायचे का नाही आले? सावता महाराजांना हृदयात देव साठवला, त्याच्या अंगात का नाही आला? जो देव इथं हनुमंतरायासारखी भक्ती केली हा त्याच्या अंगात नाही. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, आणि तुमच्या अंगात कसे काय येतात? बाईच्या अंगात जास्त येतात. मा राग नका येऊ देऊ. काय येतात? जे बाई 10 दिवस दात नाही घासतो तिच्या अंगात देव, जे सासूशी भांडण करते तिच्या अंगात देव, नवऱ्याला शिव्या देते तिच्या अंगात देव. आमचे साधू याच्या विरोधात बोलले. एकदरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एकच. शिड्या तांब्याचे बावले केले, शिड्या तांब्याचे बावले केले, पांडुनी पैसा विले, पांडुनी पैसा विले, अक्षदा शृंगारीले गंध, अक्षदा शृंगारीले लुटक्या लोकांच्या नांदी लागू नये. देव एवढा सहज नाही आहे. कल्प साधना केली, अंगावर वारुळ झाले, त्याला दिसला नाही तो. मग तुमच्या मा अंगात यायला एवढा सहज आहे काय? हा, आम्ही लोकांना ज्ञान शिको महाराज, आमच्याच घरी अंधार पडला. माई बायकोच जाय देवाई जोय.
मी लोकायले हात लांबू लांबू सांगू, हरी से कोई नाही बडा दिवाने क्यों गफलत में पडा. मी इकडे सांगून राहिलो माई बायकोच जाय देवी जाई. एक दिवस मी गेलो एका बाईच्या अंगात येल आणि लोक असे नम्रात लागेल, मी लागलो नम्रात. मग मागातले लोक मला मानतात, मला म्हणे शिव्या पुढे होय. मग मी पुढे झालो. मग ती देवी मला म्हणे बोल भक्ता. बोल भक्ता. मी म्हटलं देवी मला कानात बोलायचं आहे. ते देवी मराठीवरची हिंदीवर आली, ए नाही जमता. आणि माई हिंदी कच्ची आहे, मला हिंदी जमत नाही. मी चौथी 3 खेप नापास झालो. 3 वेळा नापास होऊन बी मी शाळा सोडो ना. 3 वेळा मी 4थ्या वर्षी गेलतो, पण आमचे शिक्षक मला म्हणत तू जर शाळेत येशील तर आम्ही शाळा सोडतो. म्हणून मी शाळा सोडली, नाही तर मी सोडत नव्हतो. मला शुद्ध बोलणं हिंदी हे ते जमत नाही. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेत गेलो, मग तिकडे ओवा आणायला गेलो दुकानात. रोड गेट टाकायला ओवाच म्हणतात ना, तिकडे नाव दुसरं. मी दुकानदाराला म्हणू हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है. ती देवी हिंदीत आली, हे नाही जमता. मी म्हणू काऊन नाही जमता. मी सगळेच थांबवले, म्हटलं माय होय लोक पुढे येऊ नका. मग त्या देवीचा नवरा राळ जायला बसेल होता. भगत इकडे काय म्हणतात पुजारी बसलेला भगत, तो राळ कापूर जाळ्याला बसेल. मग मी त्याला म्हटलं का रे सांग ना तुझ्या बायकोले माय ऐक बुवा. मग तो त्या देवीशी बोले. तिथं बिडीच्या तवली त्यानं त्या विस्तवावर, आणि देवीले म्हणे आई बायकोले आई. मी म्हणलो काय याची बायकोन हा आई म्हणते. आई बालक अज्ञान आहे. मला अज्ञान म्हणे गदा. तो बिड्या बोले बालक अज्ञान आहे, ऐका त्याच. मग ते देवी म्हणे बोल भक्ता. मी खरंच बोललो त्या देवीच्या कानात. म्हटलं अंबाबाई पहिलेच पोराईचे लग्न होत नाही, आमचं झालं टिकू दे. आणि तुले जर हे भक्तीन म्हणून लागत असेल हे तू घे आणि मला दुसरी आणून दे. मी डायरेक्ट बोललो. देवीशी बोलायला काय लाजाव. त्या दिवस पासून ते देवी आमच्या घरची ती देवी तिला दिसली की ती देवी करते इसको भगाव. अवघा होय पांडुरंग स्वरूप होतात संत. पहा तुम्ही काही जुने वारकरी जसं बोललं तसं घडते त्याच. गावातला एखादा वारकरी असू द्या पंढरपूरचा निष्ठावान, शब्द काढला की तसं होते. एखाद्यानं चांगली सेवा करू द्या मनाभावापासून मुक्कामावाल्यानं, लगेच म्हणतात दादा तुझं चांगलं होईल. आम्ही निष्ठावंत वारकरी सखाराम महाराजांचे फळावर दिंडीत असतो पायी. महान तपस्वी साधू सखाराम बाबा म्हणजे मुक्ताबाईच्या दिंडीचे चालक. दिव्यात जर तेल नाही भेटलं तर बाबा पाणी घेत आणि दिवा लावत. मुक्ताबाईच्या मठामध्ये वारकऱ्याची ताकद आहे. हे पंढरपूरच्या मुक्ताबाईच्या पंक्तीमध्ये मांडेची पंगत असते. मांड्या पूर्णाच्या त्या मोठे. तुमच्याकडे आहे का मांडे. तिकडे खानदेशात भेटतात, तुमच्याकडे नाही, आमच्याकडे असतात, हातावर बनवतात असे. मांडेची पंगत आणि त्याच्यावर तूप वाळणं गावरान. मग तूप चाललं खाले. मग आमचे सद्गुरू म्हणजे माझ्या गुरुजीचे गुरु सखाराम बाबा म्हणत भाऊ तूप जमिनीवर चाललं, उतू नाही मातू नाही, घेतला वसा टाकू नाही. साधूचे शब्द. मातलेले धंदे करू नाही, परमार्थ नेटका असला पाहिजे. फार मोठा सप्ताह करू नका, थंडेगार होऊ नका, आपल्या गावाच्यानं झेपील असं करा. सर्व गाव एका ठिकाणी आलं पाहिजे याच्यासाठी सप्ताह आहे. सगळे लेकरं तरणे लहान बाल गोपाल हे एका ठिकाणी आले पाहिजे, संघटित राहिले पाहिजे, परमार्थातलं ते कळलं पाहिजे, देवधर्म कळलं पाहिजे, आपण हिंदू आहे, आपली संस्कृती काय आहे हे सांगण्यासाठीच सप्ते आहे. मग सखाराम बाबा त्याला म्हणत दादा अरे उतू नाही मातू नाही आणि घेतला वसा टाकू नाही. पंगत दरवर्षी दे पण तूप खाले चाललं. तो सखाराम बाबावर रागावला. हे बाबा गप्प बसा म्हणे, राजाची पंगत आहे म्हणे. अपमान केला साधूचा. पहिल्याच पंक्तीमध्ये तूप संपलं.
मुक्ताबाईचा चमत्कार, तूपच नाही, तूपच नाही, तूपच नाही. आता काय करा? मग फिरत जाय, तुपाली तूप ना भेटी. मग एका बाबानं पाहिलं की अरे यानं अपमान केला म्हणून तूप संपलं. त्याला म्हणत अरे त्या बाबाजवळ जाय, सखाराम बाबाजवळ, आणि माग त्याला तूप ते देतील. गेले बा. महाराज तुमचा अपमान केला, लेख तूप नाही आहे, कृपा करा आम्हाला तूप द्या पंक्तीला वाढायले. आमच्या सद्गुरूचे शब्द सखाराम बाबा म्हणत, भाऊ मुक्ताबाई म्हणजे तिने देवाची माय आहे, आणि हिच्या दरबारात कमी पडेल, तूप पाहिजे काय? म्हणे हो चल. दोर घेतला आणि बकेट आणि विहिरीत सोडली, आणि 5 बकेटा गावरान तुपाच्या काढून दिल्या. हे पावर पंढरीच्या वारकऱ्याची आहे. गावरान तूप वाढ, आणि कमी पडलं तर मागजो म्हणून. ते पांडुरंग स्वरूप असतात. त्याच्या शब्द तोंडात आला की तो खरा होते, कारण देव त्यांच्या वाणीत येऊन बसते. त्याच्या शरीरात त्याची काया हे देवासारखी झालेली असते. म्हणून अवघा होय पांडुरंग, राहे धरून यांग, तरीही ते देवाचे पाय सोडत नाही. का मग पंढरीत गेल्यानं विक्षेपाची निवृत्ती होते काय? होते 3ऱ्या चरणात. न लगे धन, न लगे मान, 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 न लगे धन, मान, न लगे धन, मान, न लगे धन, मान, न लगे धन, न लगे धन, देह भाव उदासीन, देह भाव उदासीन, अवघा होय पांडुरंग, अवघा होय पांडुरंग. राहे आ
मान देह भावे उदासीन. या चरणाचा अर्थ सांगू 10 मिनिट. एकदा हातानं टाळी देवाचं भजन करू. मी नेहमी सांगतो, चाय की शोभा प्यालीशी, दुल्हन की शोभा डोलीशी, बगीचा की शोभा मालीशी, भिकारी की शोभा झोलीशी, झगड़े की शोभा गालीशी. एक म्हातारा म्हणे ससुराल की शोभा सालीशी. आपल्याला सांगणार कीर्तन की शोभा टालीशी. विठोबा शक्ती मुक्ताबाई श्री नवनाथ भगवान गणपती बाप्पा. न लगे धन न लगे मान देह भावे उदासीन. पंढरीला वारकरी गेला, संतपदाला प्राप्ती झाली. न लगे धन, धनाची गरज नाही. न लगे मान, मानाची गरज नाही. लोकांना गल्लीत मारलं, ज्ञानोबारांना मारलं, आई मुक्ताईला त्रास दिला, नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला. कोण्या ग्रंथात ऐकलं काय की हे साधू लोक त्याच्या घरी वाद घालायला गेले. जगद्गुरु तुकोबारांना चालू कीर्तनात मारलं. आणि तरी महाराज मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. हा, तुम्ही मारून पहा बरं आम्हाला, आम्ही देतो दाबून. आम्ही गळा दाबू, त्याने हात दाबले. दारू पिणार कीर्तनात आला तर आम्हाला राग आला, त्याला मारलं तरी राग नाही आला. म्हणून त्याची मंदिरं झाली, म्हणून त्याचे सोहळे होतात. आज ज्यांचा सोहळा चालू आहे, भगवान नारायणाचे आणि भगवान शिवाचे अवतार आहे. आदिनाथ गुरु, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष ओढला, गहनी प्रसादे, ज्ञानदेवासार, हे परस्पर एकामेकाचे शिष्य आहे. भगवान भोलेनाथ, भगवान नारायण, भगवान भोलेनाथ, भगवान नारायण. याने त्रासच सहन केले. भगवंताचे अवतार, पण जोडी घेऊन फिरा लागलं, जोडी घेऊन. सहज दान दिला का लोकांना?
भगवान गोरखनाथ आपल्या गुरुसाठी वळा मागायला गेले, गुरुली इच्छा झाली तर त्या बाईनं डोळा मागला. सोपा आहे काय, दिला ना डोळा काढून, घे माय डोळा. तरी गुरुला नाही सांगितलं की मी डोळा काढून दिला. गुरुजी विचारले अरे काय झालं, मग सांगितलं. गुरु परब्रह्म देवाचाही देव तयाशी मानव म्हणू नये. एक डोळा दिला, साधा दिला. त्यांच्या गुरुनं त्याला असा डोळा दिला की त्या डोळ्यानं कुठलंही दिसत होतं, जिथला अंत नाही, वैकुंठातही तो डोळा होताच त्याचा. अशी कृपा झाली. म्हणून त्यांच्याजवळून घेण्यासारखे हे गुण. सगळेनं त्रासच सहन केला, एकही आनंदात नाही. न लगे धन न लगे मान, एवढे देव पण जोडी घेऊन फिरले. देह भावे उदासीन. ती म्हणसान बुवा मग तुम्हाला दक्षिणा द्यायचं काम नाही, आम्हाला नारळ द्या म्हणा, पुंडली कवर दे हरी विठ्ठल, आणि पंप द्या घेऊन हवा मारायची. काल परवा या 2-4 दिवसामध्ये एका बाबानं पत्र छापलं, विनामूल्य सेवा, गरीबाची माऊली. पाहिलं असेल पत्र, पाहिलं ना, गरीबाची माऊली. आमच्या भागातल्या लोकांना फार आनंद, महाराज फुकट कीर्तन आले, विनामूल्य सेवा. एकाच दिवशी 100 लोकांना फोन केले, बाबा द्या तारीख. एकही तारीख नाही दिली बाबानं. विनामूल्य सेवा करणारा एखादा मायचा लाल, ते ज्यानं पहिले पोते भरेल असेल तो फिरील. मा बोल्याचा राग नका येऊ दे. हे जे चालू आहे ना, जेवढं वैर साधू लोकांत आहे एवढं वैर राजकीय नेतेही नाही. परप्रांतातले येऊन गाडीच्या डिक्क्या पैशानं भरून नेणं चालतात येईल. मा बोलणं शिरेच घ्या. आपले वैरी दुसरे नाही, हे लोक नाही. हे तर पूजा करतात, पान केवळाले हार आणतात, फुलं ठेव, पायावर फुलं कुंकू लावतात. आपले वैरी आपल्याच जातीत आहेत. आमचे श्रीगुरु वक्ते बाबा एक दृष्टांत सांगत, लांबू द्या 10 मिनिट. गावाच्या बाहेरून एक कुत्री व्याली. मग ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे, लक्ष देऊन ऐका हे गोष्ट, हे आमच्यावर आहे. ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे, बाहेर निघू नका, हे जग वाईट आहे. काय म्हणे, हे जग बाहेर निघू. मग ते पिल्ल काटेतच राहायचे, कथारीतच बसायचे. काही दिवसानं लेकराईले माहीत पडलं इथं पिल्ल आहेत. गेले लेकरं, पिल्ल बाहेर काढले, नेले घरी. मग त्याईले बिस्किट, त्याईले दूध. त्या पिल्लाईच्या तब्येती सुधारल्या आमच्यासारख्या. त्या पिल्लाईले दूध भेटायला लागलं, ते पिल्ल तंदुरुस्त झाले. आणि ते बातमी मोठ्या कुत्र्याईले समजली. ते मोठ्या कुत्र्याईले सहन नाही झालं. त्या कुत्र्याईनं ते पिल्ल धरले आणि त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. रक्ताभांबळ झाले पिल्ल. आईजवळ रडत गेले, आई हे बघ काय झालं. आई म्हणे, मूर्ख हो, मी म्हणत होती हे जग वाईट आहे, फिरू नका, बाहेर निघू नका. ते पिल्ल आईले उत्तर देतात, आई हे जग चांगलं आहे, हे तर आमची व्यवस्था करतात, आम्हाला हार टाकतात, पूजा करतात. मग ते आई म्हणे, हे तुमचे हाल केले कोण. मग ते पिल्ल सांगत, आई आपल्याच जातीचे काही काही बदमाश आहेत. मत्सर आहेत हे, कोणी विनामूल्य फिरत नाही. फार मोजके महात्मे आहेत की ज्यानं देवासाठी, आणि त्यांना काही गरज नाही. म्हणजे आम्ही डोंगरावरचे नाही ना, कोण संन्यास घ्यायला यार. फक्त ज्या महात्म्याले काही, पूजनीय राऊत बाबा कीर्तनाले जायचं 1 कोटी नामस्मरण करून घेतात. हे असे ठैक आहेत. काही काहीची यादीत असतात नावं, पण फोन करून पाहणं येत नाहीत ते. आणि फुकट फिरणं. सकाळी 9 निघलो मी, विचारा महाराजांना. लोकेशन 450 किलोमीटर, 10 रुपये किलोमीटरनं गाडी आहे. आम्ही काय एवढे श्रीमंत आहे का घरचे. बरं, दिवसातून महाराज 8 टोल नाकेच लागतात. आता 8 टोल नाके. आणि बरं, टोल नाका तो अलग, आणि अधिक 2 उभे असतात. काय विनामूल्य फिरसान. ह्या सगळ्या लटक्या गोष्टी आहे, कोणी फिरत नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ते तुमच्या गावात आले का कीर्तन आले. वारीच्या रस्त्यानं जिथं रात्र झाली तिथं कीर्तन केलं.
हे कीर्तनाची परंपरा सुरू झाली. कोणी विनामूल्य फिरत नाही. फक्त एवढंच की जनतेने त्रास होईल एवढं त्रासू घेऊ नाही, हे एवढंच आपल्या वारकऱ्याने ध्यानात ठेवा. लक्षात घ्या. न लगे धन न लगे मान, देह भावे उदासीन, धनैला लगे मानैला लगे, देहभाव उदास होऊन जातात. राग द्वेष रहितत्वम उदासत्व. जे कधी कोणाचं वैर करत नाही ते पंढरीचे वारकरी. म्हणून आपण पंढरीचे वारकरी व्हा. आज एकादशीचा दिवस आहे. एकादशीचा दिवस पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम महाशिवरात्री. एकादशी म्हणजे 4 कल्प एका पायावर केलेलं प्रयाग सारख्या तीर्थामध्ये साधना आणि एक एकादशी सारखी आहे. म्हणून प्रत्येकाने एकादशी केली पाहिजे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आईवडिलाच्या ठिकाणी देवबुद्धी करा. हाच या अभंगातून उपदेश मी केला. माझं जर काही चुकलं असेल तुम्हा सर्वांना तुमचं एक लेकरू म्हणून माफी मागतो. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. आदरणीय पूजनीय सर्व टाळकरी महाराज मंडळी, गायक वादक मृदंगाचार्य, मला सांभाळून घेतलं खूप खूप धन्यवाद देतो. आला बुवा बस हे सेवा इथं अर्पण करतो. संतांच्या नामाचा जयघोष करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम
उत्तरी महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार व्याकुला महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वराला कपाया पैकिंगरा महाराज तुम्ही सिद्ध भगवान श्री धर्मनाथ महाराज यांच्या चालू असलेल्या या